आषाढी एकादशी स्पेशल छान जाळीदार हलकेसे कुरकुरीत असलेले हे उपवासाचे साबुदाणा धिरडे तयार करत आहोत। अगदी साधी सोपी पद्धत आहे। साबुदाणा भिजवलेला असला तरीही तुम्हाला करता येणार आहे आणि साबुदाणा भिजत घातलेला नसला तरीही देखील करणार आहे। त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सो हाय, मी कविता। मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन आणि झटपट रेसिपीज। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाण्याची धिरडे कसे तयार करायचे ते पाहूया। आता या रेसिपीमध्ये साबुदाणा मी अर्धी वाटी माझा भिजवलेला शिल्लक होता, त्यापासूनच हे थालीपीठ किंवा धिरडे करत आहे। तुम्हाला जर साबुदाणा भिजत घातलेला नसला तरीही तुम्ही असा तो मिक्सरला कोरडा साबुदाणा दळून घ्यायचा, त्यानंतर तो चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचा। त्यानंतर भिजवलेला साबुदाणा देखील मिक्सरला मी दळून घेतलेला आहे। सेम हीच प्रोसेस तुम्हाला न भिजवलेल्या साबुदाण्यासाठी देखील करायची। यामध्ये टाकायचं एक बटाटा, उकडलेला बटाटा छान आपण कुस्करून घेतलेला होता। अगदी थोडंसं दही टाकून आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे। धिरडे करण्यासाठीचं आपलं बॅटर तयार आहे। अगदी तुम्ही जर कोरडा साबुदाणा मिक्सरला दळून घेतलेला असेल तर तो दही टाकल्यामुळे छान असा भिजतो देखील। मग त्यातीलच काही शेंगदाण्याचं कूट शिल्लक होता, त्यामध्ये मिरची, अद्रक, त्याचबरोबर मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं 1 चमचा दही टाकून ही चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे। आता या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट करण्याअगोदर जे शेंगदाणे वापरले होते ते शेंगदाणे मी साजूक तूप टाकून भाजून घेतलेले होते, त्यामुळे या ठिकाणी मी कोणती फोडणी वगैरे देणार नाही, फक्त 1 चमचा साजूक तूप टाकणार आहे आणि चटणी छान अशी आपली तयार झाली। तुम्हाला जर यावर साजूक तुपामध्ये जिरे, कोथिंबीरचं उपवासाला खात असाल तर त्याची फोडणी दिली तरीही चालणार आहे, परंतु अशीच चटणी चवीला अतिशय छान अशी लागते। चटणी तयार आहे, लगेचच धिरडे करण्यासाठी घेणार। आता धिरडे करण्यासाठी फक्त साबुदाण्याचा वापर केलेला आहे, यामध्ये वरईचा वापर केलेला नाही। त्यामुळे हे साबुदाण्याचे धिरडे भाजताना काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला लक्षात घ्यायचे। या ठिकाणी तवा छान असा गरम झालेला असायला हवा, त्याचबरोबर साजूक तुपाचा वापर थोडासा जास्त करायचा। टिप्स नंबर 3 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी धिरडं यावर टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि तव्यावर जी आपण हे धिरडं टाकलेलं आहे त्याची जी खालची लेअर आहे ती छान कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून द्यायचं। साधारणतः 4 ते 5 मिनटं लागतात आणि अशा पद्धतीने हलकंसं कुरकुरीतपणा यावर तयार झाला की त्यानंतरच तुम्हाला हे साबुदाण्याचं धिरडं जी तळाची बाजू वरील बाजूला करून दे, तोपर्यंत साबुदाण्याच्या धिरड्याला हात देखील लावायचा नाही। हे पहा, अशा पद्धतीने वरील बाजूने जेव्हा जाळीदारपणा किंवा लालसरपणा दिसायला लागला की त्यानंतरच तुम्हाला हे उलटवायचं आहे। अशाच पद्धतीने आपण दोन्हीही बाजूने छान असं भाजून घेणार आहोत। एवढ्या बॅटरमध्ये साधारणतः आपले या आकाराचे 3 धिरडे तयार होणार आहे। तीच प्रोसेस आपण दुसऱ्या बाजूने देखील भाजताना केलेली आहे आणि अगदी तुम्ही जर थोडंसं पेशन्स ठेवले, थोडंसं भाजताना थोडासा वेळ दिला, अगदी कुरकुरीत हे धिरडे तयार होतात। चवीला इतके छान असे लागतात। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता। अशाच पद्धतीने दुसरं धिरडं देखील मी बनवून घेणार आहे। अगदी छान असं आपण हे धिरडे तयार करून घेतलेलं आहे आणि कविताच किचन स्टाईलने सर्व करूया। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि येत्या 8 दिवसामध्ये आषाढी एकादशी स्पेशल असेच आपण चमचमीत उपवासाचे 2 ते 3 पदार्थ पाहणार आहोत। याशिवाय या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला उपवासाचे खूप सगळे वेगवेगळे पदार्थ मी दिलेले आहे, ते नक्कीच पहा। त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही जर आज नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण कविताच किचनमध्ये वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशीच भरपूर टिप्स आहेत, रेसिपी पाहायला मिळते। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।